रामकृष्ण हरी. अध्याय 18 ओवी क्रमांक 914 ते 1129 पर्यंत माऊली इथे सांगतात. आपण जन्माला आल्यानंतर विहित कर्म करावेत. विहित म्हणजे आपल्या वाट्याला जे कर्म आलेत, जन्माने, धर्माने, व्यवसायाने किंवा कर्मधर्म संयोगाने आपल्या वाट्याला जे कर्म आले ते प्रामाणिकपणे करणे, त्याला विहित कर्म म्हणतात. हे जगताच्या निर्मितीसाठी, जगताचा सृष्टीचा व्यापार सुरळीत चालवण्यासाठी भगवंताने 4 वर्णाची निर्मिती केली: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे सांगत असताना माऊलीने सांगितलं, ब्राह्मण कोणाला म्हणावं? ब्राह्मण ज्याच्याकडे 9 गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावं. चित्ताचे नियमन, बाहेंद्रियाचे नियमन, कायिक, वाचिक व मानसिक तप, शुचिर्भूतपणा, क्षमा, सरळपणा, शास्त्राचे ज्ञान, अनुभूती आणि श्रुती स्मृतीविषयी श्रद्धा, हे ज्याच्याकडे आहेत ना, तो ब्राह्मण समजावा. क्षत्रियाच्या बाबतीत माऊली सांगतात, ज्याच्याकडे पराक्रम, तेज, धैर्य, दक्षता, युद्धातून पळून न जाणे, दातृत्व आणि लोकावर सत्ता चालवणे, हे 7 गुण ज्याच्याकडे आहेत तो क्षत्रिय होय. शूद्र शेती करणे, गुरे बाळगणे, क्रय विक्रय व्यवहार करणे आणि 3 वर्णाने युक्त असणाऱ्या लोकांची सेवा करणे, हे शूद्रांचे कर्म सांगितलेले आहेत. माणूस जन्माने श्रेष्ठ ठरत नसून त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरतो. ब्राह्मण कोणाला म्हणावं, क्षत्रिय कोणाला म्हणावं, वैश्य कोणाला म्हणावं, ते त्याच्या कर्मानुसार विभागणी केली जाते, हे माऊली इथे आवर्जून सांगतात. त्याचबरोबर माऊली सांगतात की प्रत्येकाने आपला स्वधर्म पाळावा. आई जशी बाळासाठी आपलं सर्वस्व दान करतं, गूळ जशी आपली गोळी सोडत नाही, मासा जसा पाण्याला सोडत नाही, त्याला तूप जरी कोणी दिलं तरी तुपात मासा राहू शकत नाही. म्हणून आपल्या वाट्याला जे कर्म आलेत ना, ते आपण प्रामाणिकपणे करावेत, तेच विहित कर्म होत. प्रत्येक कर्माला कष्ट पडतातच ना, मग विहित कर्मच का करू नये? म्हणून आपण ते कर्म चांगलेच करावेत, हे माऊली सांगतात. जीवन जगत असताना सुख, दुःख, चांगल्या वाईट बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. कधीकधी आपल्याला जीवन नकोसं वाटतं, अनेक संकट आपल्यावर येतात आणि त्यावेळेस देव आहे की नाही, संत आहे की नाही, मी एवढं सगळं देवाचं करतोय आणि देव माझ्याकडे पाहत नाही, बघत नाही, हे आपल्याला वाटतं. आणि मग मात्र आपण आत्महत्याचे पातक करण्यास तयार होतो. माऊलीने याचा निषेध केला. जे आत्महत्या करतात ना, ते मूर्खाचे लक्षण होत. अरे, संकटातूनच जो मार्ग काढतो तो शहाणा होय. परीक्षा असते जीवनात, देव सहजासहजी भेटत नाही. आपल्याला दुःख जे होतं ना परमार्थ करत असताना, याहीपेक्षा आपल्या पूर्वजांनी हरिश्चंद्रापासून तारामती, सावित्री, सांगुणाबाई या सर्वांचं दुःख डोळ्यासमोर आणा. किंबहुना माऊली ज्ञानोबाराय, त्यांचे आई वडील, त्यांचे भावंड तुकोबाराय यांना डोळ्यासमोर आणा, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्यापेक्षा कितीतरी पटीने दुःख त्यांनी सहन केलेलं आहे. म्हणून दुःख जरी असेल तरी आपला स्वधर्म सोडू नये, हे माऊली सांगतात. कर्म करत असताना नैष्कर्म्यता आपल्यात असावी. नैष्कर्म्य जो कर्म करतो तोच खरा कर्माचा अधिकारी होय, बरं का. जसं मीठ पाण्यात टाकल्यावर पाण्यापासून मीठ वेगळं करता येत नाही. अंधारात सूर्य उगवल्यावर आपोआप अंधार नाहीसा होतो ना, तसं आपण स्वधर्माने कर्म करत राहिलो ना, तर आपलं जीवनसुद्धा आनंदमय होतं आणि आपल्याला सुद्धा देवत्वाची प्राप्ती होते आणि आपण मोक्षसुखाच्या ठिकाणी विराजमान होतो. फक्त हे करण्यासाठी साधकांची वृत्ती ही मनोनिग्रहाची असावी, इंद्रिय दमनाची असावी. एकांतवासात जाऊन शुद्ध वाणीने शरीर शुद्ध करून ध्यान लावून त्या परब्रह्म पूर्ण पुरुषाचं दर्शन घेण्याची इच्छा मनात आणावी. वैराग्याचा आश्रय घेऊन कामक्रोधाचा नाश करून त्या पूर्ण पुरुषाची भेट घेऊन आपण सुद्धा त्या पूर्ण पुरुषाशी एकरूप व्हावं आणि आपण देवमय व्हावं. ही स्थिती ज्याच्याकडे येते ना, तो खरा भक्त होय. आणि ही सहज स्थिती फक्त आणि फक्त ज्ञानी भक्ताचीच होते.
आणि हे ज्ञानीभक्त होण्यासाठी, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपलं पारायण, संतांची ग्रंथांची भेट, यातूनच आपलं जीवन अतिशय आनंदमय होत जातं. ही सहज स्थिती, ही प्रेमयुक्त भक्ती करायची असेल तर संतांच्या देवाच्या सानिध्यात आपल्याला राहून त्या भेटीचा आनंद निश्चित घेता येतो. रामकृष्ण हरी.